तर नमस्कार मंडळी, मी रसिका देवी तुमचं आपल्या रॉयल मलोणी चॅनलवरती खूप खूप स्वागत असा. तर मंडळी, आज माझी जरा तब्येत ठीक नाही असा, बरा नाही म्हाका. घसो दुखता, नाक चुरला, डोक्या पण जड झाला. त्यामुळे मम्मीन पेज केले ना नाश्त्यासाठी. तर आता मम्मी सकाळी उठून कशाला गेली, कारण की आमका काम लवकर आठवूचं आणि त्यानंतर आमका जाऊचा माझ्या मामाच्या घराकडे, कारण की माझी मावशी आणि गेलेली असा. त्यामुळे प्लस आमच्या तुळस गावात म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात जैतिर उत्सव असता आणि त्याच्या बाजूचाच गाव म्हणजे माझ्या मामाचं गाव आणि तुळस गाव म्हणजे माझ्या मम्मीच्या मामाचं गाव. तर त्या जैतिर उत्सवात आमका जाऊचा हा. त्यामुळे ही सगळी घायघाय चाललेली हा. त्यामुळे मम्मी सकाळीच गेली हा. तर आता मी पण जाणार असे थोड्या वेळात सगळी कामं आवरून जेवण घेऊन. तर अर्ध्यापर्यंत आम्ही गाडी नेलो, बरं झाला पटकन येऊन गावला. आणि आता इथून पुढे चलत जाऊ. तर आता जेवणाचा टाईम झालेलो असा, 1 वाजलेलो असा, 1:15 झालेलो हा. आणि आता जेवायचा वाड्यात जातो आम्ही जेव. तर आम्ही म्हणजे शेजारच्या वाड्याकडे जेव गेलो. ही हळद असतात. तर मी केलं पुलाव करून आणलं आहे आणि त्यात बटाट्याची भाजी आहे ह्या डब्यात. केळीच्या पण आज जेवायचा. हे बोंडू हे सोन्या, हे सोन्या, हे सोन्या. तर मंडळी, थोडा वेळ आता आपण विश्रांती घेऊयात. आता आम्ही झोपान उठलेले असो. 3:45 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जाणार असो रानात वरते करवंटे गोळा करू. म्हणून म्हणता की आता कोपरेपरे आले आहेत, सगळे जायला नाही ना सकाळी. तर आता आम्ही करवंटे गोळा करू जाणार असो. तुमका पण दाखवत आहे करवंटे म्हणजे नक्की काय ता रानातले करवंटे. हा, चला तर म्हणजे आम्ही जा गोळा करू गेलो होते बघा. हे का करवंटे म्हणतात. हे बघा वरती असला बाबा, हे बघ असला गावाला का उचलायचा. जांब्याच्या झाडाचं हा फळ असता. त्यामागे असा मधीसून फुटताना खालते पडते. आम्ही करवंटे म्हणतो, जांब्याच्या झाडाचे करवंटे. हे आमका गोळा करूचे आहेत, कारण की हे चुलीत घातले की रमरमावून आग पेटता. पावसाळ्याची सोय असले गोळा करायचे. पप्पा हे बघ, असले गोळा करायचे. येत नाही जे दिसलेले गोळा करायचे. नकल करून दाखवू नको, थोबा फोड गेला बाबा. फुटक्या डोळ्याचा दारीशिदा. पप्पा धर, पप्पा ते धर आणि माझ्या पाठसून चल. ह्या घे आणि माझ्या पाठसून चल. आता सध्या आम्ही थंड पाणी होतो, कारण गरमी एवढी वाढली आहे. ही पावसाळ्यासाठी सोय करतो आम्ही. चला पटापटा भरा चला. हे 2 पिशे भरावं. हा हा पप्पाने पण हे बघा गोळा केला 2. धर पप्पा धर. हे बघ कसले मोठी होत. चला हे माझ्याकडे. अरे हो कोण या कोण कितके भरले बाबा दाखव. दिसणार नाही इतकेच भरले. चल पटापटा. आमची पूर्ण पेशी भरलेली. आम्ही आणि पप्पा गोळा करत होतो. मम्मी आणि ऋषिता खाली गेली आहेत आणि आमची पूर्ण पेशी करवंट्यांनी भरलेली आहे. आमका खूप सारे करवंटे दिसले. पटापट आम्ही भरून घेतले आणि आता मम्मी सर बाकीचे करवंटे आम्ही लागी करून ठेवतो. पतारो पण लाल असा आणि करवंटे पण लाल असतं, त्यामुळे पटकन गावनत नाही. जरा वाईट इसकूचं लागतं. वरवरचे असतं ते गावतात पटकन. पप्पा चल हडे नकर करू नको, चल रे.
पप्प्या बघित राहा नको हायता मेल्या तर मंडळी आमचं काम झालेलं असा ही एक पिशी ती एक पिशी असे 2 पिशी आम्ही करवंट्याने भरलेले असत. त्याशिवाय मम्मी ही लाकडा पण गोळा केल्या. आता मम्मी लाकडांचे भरे बांधली मी आणि पप्पाने ही पूर्ण पिशी भरली. तर शेतान आणि मम्मी ती पप्पा घामाघूम झालो आणि काठ्या पण झाले बघा. आम्ही दोन भरले 2 म्हणजे ही भरलेली आणि ही अर्धी भरलेली ती आता ती पूर्ण केली आहे. त्यामुळे ही एक पुरी फुल झालेली आहे आणि ही रिकामी गेली. आम्ही ती ह्याच्यात ओतली. आम्ही इतकीशी पोरा कामा करतो रानात तडेवरती आणि तडे वाघ बीग असतात. म्हणजे त्या दिवशी आमका वाघ दिसलेलो होतो. वाघ दिसांग नव्हतो क्वाटरडा वाघ आरडा होतो. आम्ही वाड्याकडे होतो आणि वर वाडे वाघ आरडा होतो. तो वाड्याकडे ऐका घेऊन होता. ज्या दिवशी पाऊस पडलो ना त्या दिवशी. होय पप्पी तू वाघ तू बघ गावात मगाशी पप्पा बी आलो पप्पा बी आले मगाशी वा. तर मंडळी आता आम्ही हे करवंड्याचे पिशा असो ते खालते भरतलो आणि पंढरी आजोबांच्या वाड्याकडे भरान ठेवतलो आणि नंतर येतलो कारण की ती धणका आमका खालते भरायची आहेत आणि घराकडे भरान फोडूची आहेत. तुला सुभारू पण चला थोडे मग धुमा कसं वगैरे होतच तू काय घेतलंस. तर मंडळी आता आम्ही ही वरती धणका होती ती खाली टाकलेली आहे. जोर लावून लावून कसा बसा करून करून आता ही सगळी धणका आमका खालते नेऊची आहेत. आणि ह्या मोठा धंडू घाता एक मोठा धंडू घाता असून छोटी छोटी लाकडा घेऊन चाललो पप्प्या. आता ह्या मी धुंडूक घेऊन जात आहे वाड्याकडे आणि मोबाईल पण ठेवून आता परत येतो कारण की मोठी मोठी धणका नेऊची आहेत आणि सांज पण झालेली आहे. तर मंडळी आम्ही जी आमका जमली छोटी छोटी लाकडा होती अशी धणका होती छोटी छोटी ती लाकडा कपडा झाडून खाली टाकली आणि घरं होतं मग कशी दाखवायला येतो तो पण आणून टाकलो आणि मोठी आमका 2 लाकडा मिळाली ती का फुटत नव्हती त्यामुळे आम्ही वरसून डगरावसून ढकलीत आणलेली आहे अशी टाकीत याक मग अशी टाकला तेव्हा काय व्हिडिओ काढू गावा पाठीच मरणाचा घाम आलेला सगळी तरी बाहेर पडली घामा वाटते.
माय गॉड, हे बघा नेमकं दाखवत आम्ही किती काय आणून टाकलं आता. हे आणलंय तर आता मी आणले ही एक, हे 2 पिशे आमच्या ह्याचे, सॉरी ती पिशवी आणि ही पिशवी करवंटीच्या ह्याच्यात लाकडं आहोत आणि हे लाकडांचं बरं. तर आता आमका जेवढा झपतला तेवढा आम्ही नेतो आणि नंतर उद्या मम्मी नेत. उद्या काय मी नसतलं कारण की उद्या मी जाते माझ्या मामाच्या घरी, माझ्या मामाच्या गावी, मातोंड गावी, वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गाव. तर आता आम्ही घराकडे जाऊन निघालो, संध्याकाळ झाली आहे. तर मी मंडळी घेतलं एका बार लाकडाचं भरो, पप्प्यान घेतलं ना लाकडा पिशवीत घेतलं घालून बारकी बारकी, आणि रिशिकान घेतलं ना बारकी पिशवी करटांची, आणि मम्मीनं मग घेतलं ना मोठी पिशवी करटांची. आता आम्ही चाललो खराक जाऊ. तो बघा मंडळी मोर, बघा मोर पाहिलं मी पिसर बघ कसलं हा देतो. तर मंडळी आता आम्ही घराकडे गेलो आणि आता वाजल्यात बरोबर 7, करेक्ट 7 वाजलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या रॉयल मालवणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.